महाराष्ट्रात आता रिक्षा चालवायची असेल तर केवळ परवाना असून चालणार नाही, तर तुम्हाला मराठी बोलता येणं सुद्धा बंधनकारक असणार आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलत। पूर्ण बातमी सविस्तर सांगते, पण ती जाणून घेण्यासाठी ही रील शेवटपर्यंत पहा आणि थोडक्यातला फॉलो करा, कारण असे महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत नेहमीच पोहोचवत असतो। राज्यात बोगस कागदपत्रांच्या आधारे रिक्षा परमिट मिळवण्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत। यावर परिवहन विभाग आता ॲक्शन मोडवर आला असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील सर्व रिक्षा परवान्यांची फेर तपासणी करण्याचे कडक आदेश दिलेत। या विशेष मोहिमेत आरटीओ अधिकारी केवळ तुमची कागदपत्र तपासणार नाहीत, तर तुम्हाला स्थानिक भाषा म्हणजेच मराठी बोलता येते का याची प्रत्यक्ष चाचणी सुद्धा घेतील। अनेकदा भाषेच्या अडचणीमुळे रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात। हे टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। ज्या चालकांना मराठी बोलता येणार नाही किंवा ज्यांची कागदपत्र संशयास्पद आढळतील त्यांचे परमिट तत्काळ रद्द केले जाईल। या मोहिमेचा अहवाल 1 मार्च पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेत। प्रामाणिक रिक्षा चालकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे पाऊल उचललंय। मग तुम्हाला काय वाटतं, रिक्षा चालकांसाठी मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय योग्य आहे का? तुमचं उत्तर आम्हाला हो किंवा नाही मध्ये सांगा। ही रील जास्तीत जास्त रिक्षा चालकांपर्यंत पोहोचवा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।